तुम्हाला म्हणलं होतं का ना मी अख्खीच ही टाकली आहे, काय म्हणतात त्याला, सूड बडीशेप. तर ही आता ह्या चाळणीत सगळी वर निघते. आता ह्याचा स्वाद सगळा का नाही पूर्ण हे झालाय, पूर्णात उतरलाय. आणि पावशेर डाळ असल्यामुळे आता हे फटाफटच बनावं आहे. आणि डाळ पण चांगली शिजवून घेतली मी. थोडं थोडंच घेणार आहे म्हणजे कसं पटकन वाटून होईल. आणि पावशेर डाळ म्हणजे काय 5 मिनिटाचाच खेळ आहे. बघा हे सगळे मोठे मोठे बडीशेप आहे का नाही, ते निघली वरच्यावर, दिसली का तुम्हाला. एकदम फुगलं म्हणजे त्याचा रस सगळा पूर्णामध्ये उतरला. बडीशेपचा चोथा. आणि पुरण वाटायलाही बारका असलं तंबूला आणा, 1 नंबर पुरण वाटायला येतंय. फुलपात्रानं नका वाटत जाऊ. असल्या बारक्या तंबूला लय फास्ट वाटायला येतंय, कारण ही असं बोटानं धरायला बी येतंय. हात पण गळू येत नाही काय नाही. तर बघा आता पुरण वाटून झालं. ही पीठ मळून झालं, थोडंसं पीठ मळलंय कारण पावशेरच डाळ शिजाय घातली होती ना. तर आता मी तवा तापाय ठेवलाय. तवा डोश्याचा आहे, म्हणजे ह्या शेगडी बरोबरच भेटलेला. ह्याच्याबरोबर 5 भांडी भेटली होती, मी तुम्हाला सांगितलंच मागच्या व्हिडिओमध्ये. आता इथं बघा किती हाल होत्याला माझं. तर मी पिठानं अगोदर म्हणजे धुतलाय मी, पण म्हटलं अगोदर पिठानं ही करून टाकावा स्वच्छ. जरी काय थोडंफार शिल्लक राहिलेलं असलं ह्याला, तर आपल्या ह्या पिठाला एवढं गोळसून चांगलं स्वच्छ धुवून पुसून घेतलं म्हणजे बरं पडतं, हे का नाही. व्हिडिओ जरा मोठंच व्हायला लागला तर होऊ द्या, आपला वॉच तर पूर्ण होईल, हे का नाही. मग बघू पुढची बात पुढं.
आता एवढं पोळ्यांसाठी मी स्वच्छ धुवून घेतलंय. धुवून म्हणजे हे अगोदर सगळा किचन वाटा धुतलेलाच आहे मी, पण ती नाही का थोडंसं ओल्लं बिल्लं राहिलं असलं तर नाही का नाही घाण वाटू नये म्हणून आपलं पहिलं पिठानं हे करून घेतलंय. तर पोळ्या आपल्याला बारीक बारीकच करायच्या त्या, म्हणून आपलं पीठ ह्याची गोळी बारकीशी घेते हे का नाही. थोडासा उंच घेते ना म्हणजे तुम्हाला सगळं दिसेल आहे ना. तर हे पूर्णच आहे, हे पुरण आहे. कारण पोळ्या आपल्याला बारीकच करायच्यात, कारण तवाच आपला बारीक आहे आणि सगळीकडून सारखा हे होत नाही. का वेळा तशी उठली बघा. ती सवय लागली ना मोठ्या मोठ्या करायची, ते आता बारीक बारीक नको वाटतंय करायला. तर बारीक शिवाय तर पर्यायच नाही. आता जरा जर मोठी झाली तर तव्याच्या बाहेर येते. त्याची अजून मोठी होईल का, पण मोठी करून चालत नाही आपल्याला. बघा आता तव्यावर टाकणार आहे मी. तर झालाच राडा जर तव्याच्या थोडंसं बाहेर आले. अजून थोडी बारीक गोळी घेते म्हणजे मापात होईल आहे का नाही. पहिल्यांदा ते तसंच होणार, गेल्या वेळेस पण तसंच झालं नाही का. एवढंच भरते पुरण. आणि पोळ्या फुगल्याशिवाय चांगलं वाटत नाही है का ना. एवढंच करते है का, बारीक बारीकच. उलातलं नाही आपल्याकडं. झाल्या ह्या साईजच्या आहे का नाही. दिसते का मी हाय इथंच. तुम्हाला वाटलं असं राधेचं म्हणतच नाही, राधे एकटेच दिसते या तिचा हात पाय दिसते. पहिली पोळी कुणाचीच फुगत नाही, कारण ही फुटलेली आहे का नाही, सगळीकडून सारखी भाजलेली नाही. त्याच्यावर चुलीवर केलेल्या परवडल्या असत्या.
चुलीला लाकडं ओलीच आहेत ना. एवढं बस झालं. तर घेऊ का मग पोळ्या करून? ह्या साईजच्या केल्या तरी पण तव्यापेक्षा मोठी दिसायच लागली हे. जग करतं म्हणून आपण करायचंय, पण जीवाला खाऊ वाटेल तेव्हा मी करते आणि मी रोजच्या रोज करते, पण मी दाखवत नाही. तर हे ह्याच्यात ठेवते. ही झाली बघा मापात, बरोबर पडली आहे का नाही? लय ताप नाही झाला. पहिली फुटली, आता नाही फुटायच्या. आणि इथलं करून अजून मला नाता भाऊजीच्या इकडे जायचंय. त्यांच्या इथं स्वयंपाक करायचा अजून त्यांचा, म्हणजे कोंबडा आहे ना, मग नुसत्या भाकरी करायच्या असते, त्यांच्या सवासणी असते त्या. मग जायचं आपलं करू लागायला. तर लाटताना हे तर बघितलंच तुम्ही, हे का नाही? हुंडा करताना अशी करते मी. गेली बघा लाईट. कशी काय अशी करायची राधी ना. येईल की, आहे का नाही? तर चला आता लाईट गेली. लाईट आल्यावर आता बाकीचं करते. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पण भरपूर मोठा झाला आहे का नाही?